मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संकल्प मेळाव्याचे आयोजन। यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहणार उपस्थित। काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्राचा दौरा करणार। 27, 28 आणि 29 ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुकांची घेणार भेट। प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याच्या राहुल गांधींच्या सूचना। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर। संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे गोंदियाला रवाना होणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेसाठी आज आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। राज्यसभेच्या 2 जागांपैकी एक भाजप आणि एक राष्ट्रवादी लढणार। राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांना ही जागा मिळण्याची शक्यता। शिवसेना नेते रामदास कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामधला वाद चिघळला। पालघरमध्ये रामदास कदम यांचा पुतळा जाळत जोडे मारो आंदोलन। रामदास कदमांनी प्रत्येक वेळी भाजपवरती आरोप करणं योग्य नाही। कदमांच्या बोलण्यामुळे भाजपची मनं दुखावतात। याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। रामदास कदम यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक। यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका सहन केली जाणार नाही। टीका थांबवा, अन्यथा इथून पुढे प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये तुमचे नवनवे घोटाळे समोर आणू, केदार साठे यांचा इशारा। निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेसंदर्भात फडणवीस अद्यापही ठाम। त्यामुळे आता यावरती अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। सना मलिक यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी। चेंबूरमधल्या सभेमध्ये अजित पवारांची घोषणा। झिशान सिद्दीकींची जर राष्ट्रवादीमध्ये येण्याची इच्छा असेल तर त्यांना नक्की पक्षामध्ये घेणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक विधान। राष्ट्रवादीच्या मंचावर काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित। काँग्रेसमध्ये माझ्यावरती अन्याय, आता तुमच्या समोर बदल सुरू होईल, झिशान सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। झिशान सिद्दीकींनी बॅनर लावले याचा अर्थ त्यांनी पक्ष सोडलाय। काँग्रेसकडून लवकरच त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। गद्दारीचं उत्तर जनता देईल, वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी फोटो लावला असेल। सुप्रिया सुळेंच्या दिंडोरीमधल्या कार्यक्रमामधल्या पोस्टरवरून छगन भुजबळांचं मिश्किल वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका। ते मराठा आरक्षणाला विरोध करतायत असं म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। मी नेहमीच मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीशी, त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलच्या एकाही निर्णयामध्ये मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर पदाचा राजीनामा देईन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। सगळ्या अडचणी निर्माण करण्यासाठी फडणवीसच जबाबदार। आरक्षण दिलं असतं तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती, मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर। आमच्या वाट्याला जाऊ नका, आमचं आरक्षण आम्हाला द्या, नाहीतर एकही सीट निघू देणार नाही। मी राजकारणामध्ये उतरलो तर तुमच्या हातामधली वेळ गेलेली असेल, मनोज जरांगेंचा इशारा। देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतल्यामुळे मनोज जरांगेंचं खोटेपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झालं। जरांगेंची प्रतिमा लोकांच्या मनातून उतरू लागली आहे, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंच्या भेटीला, मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी। दिवाळीच्या आधी सरकार लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांना आणखी 5,000 रुपये देईल। दिवाळीच्या आधी पैसे काढून घ्या, सरकारचा काही भरवसा नाही, सुप्रिया सुळेंचा टोला। कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल। कोर्टाने स्वतःहून दाखल केली याचिका। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज सुनावणी होणार। राज्यभरामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार। राज्य सरकारचा निर्णय। आपल्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या आजाराचा पूर्व इतिहास हा एका क्लिकवरती डॉक्टरांना कळणार। मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1846 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू। 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत। mcgm.gov.in या संकेतस्थळावरती अर्ज भरता येणार। राज्यामधील महिला पोलीस भरतीमध्ये 3,924 पदांसाठी 3.25 लाखांपेक्षा अधिक अर्ज। 1 लाखांपेक्षा अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित। उमेदवारांची मुंबईला सर्वाधिक पसंती।
लाडकी बहीण योजनेच्या विरोधात विरोधकांकडून सरकारवरती टीका। काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचा कवितेच्या माध्यमातून टीका करणारा व्हिडिओ समोर। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली सई डहाकेंची भेट। डहाके या अजित पवार गटाच्या नेत्या, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। संतांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उरणमध्ये घेतली यशस्वी शिंदेंच्या कुटुंबियांची भेट। सामाजिक न्याय विभागातर्फे यशस्वीच्या कुटुंबियांना 8,25,000ची तर रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाखांची मदत। चांदिवलीमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट। दोषींवरती कठोर कारवाई होईल, लोढा यांचं आश्वासन। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण। हत्येप्रकरणी 2 आरोपींना शिक्षा तर 3 जणांना निर्दोष मुक्त केल्यामुळे अमित दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर आज निदर्शनं करणार। लातूरचे खासदार शिवाजी काळगेंच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस। 2 सप्टेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे दिले आदेश। रामगिरी महाराजांच्या अडचणींमध्ये वाढ। छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल। मुस्लिम संघटनांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। पोर्शे कार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा अर्ज। 28 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीमध्ये कारच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता। पालघरच्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची शासकीय यंत्रणांकडून तयारी। स्थानिकांनी आक्रोश निर्माण करत त्यांना कोणतेही काम करण्यासाठी मज्जाव करून माघारी पाठवला। बांगलादेशमधील हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानकडून 25 ऑगस्टला सांगलीमध्ये कडकडीत बंदची हाक। बंदसाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या नेतृत्वामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जाणार निवेदन। गोंदियामध्ये डॉक्टरांनी नाटकाच्या माध्यमातून दाखवलं कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरण। पीडितेला न्याय देण्याची केली मागणी। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये युवा क्रांती संघटनेचा कॅन्डल मार्च। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवरती झालेल्या अत्याचार आणि हत्येचा केला निषेध। मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपचार केले जाणार। मॉरिशस आणि NCI नागपूर यांच्यामध्ये सामंजस्य करार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित। मंकीपॉक्सच्या संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी। विमानतळ आणि बंदरांवरती सर्वेक्षण सुरू। संशयित रुग्णांना विलगीकरणामध्ये उपचारासाठी यंत्रणा उभी करण्याच्या सूचना। मुंबईतील अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 47वे वर्ष। वाजत गाजत बाप्पाचं मंडपामध्ये आगमन। सिद्धेश दिघोळे यांनी साकारली शंखावरती आरूढ विष्णुरूपी 27 फुटांची बाप्पाची मूर्ती। मंडळातर्फे नियमित सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। मुंबईतील खेतवाडी 6व्या गल्लीच्या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा उत्साह। मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी साकारला 28 फुटी मुंबईचा सम्राट। मंडळातर्फे नियमित सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन। नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मालवणमध्ये नारळ लढवणे स्पर्धा। मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग। सांगलीच्या अनेक भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांना दिलासा। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पावसाचा फायदा होणार। फलटणमधील वीर धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। धरणामधून 32,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। पावसाच्या तीव्रतेवरून विसर्गामध्ये बदल होतील। नीरा उजवा कालवा विभागाची माहिती। नाशिकच्या चंदनवाडीमधील चांदवडमधील पाझर तलाव हा खळखळून वाहत असल्याचं चित्र समोर। परसूल धरणामधल्या पाण्याच्या साठ्यामध्ये सुद्धा मोठी वाढ। नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप तर अनेक ठिकाणी साचलं पावसाचं पाणी। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी। भाताच्या पिकाला फायदा होणार।
अकोल्याच्या सुकळी गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, गावाला तलावाचं स्वरूप, अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. दारव्हा यवतमाळ महामार्गावरच्या अडाण नदीमध्ये दुचाकी वाहून गेली. पुलावरून दुचाकी घेऊन जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे घडली घटना. जालन्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर, धांडेगाव इथल्या पुलावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. बीडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, धारूरच्या चोरंबा नदीला पूर, पावसामुळे चोरंबा ते चिंचवड रस्ता सुद्धा वाहून गेला, नागरिकांची गैरसोय. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या चापानेर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये पाऊस, भुसावळ मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये मुंबई नागपूर महामार्गावरती रास्ता रोको, चौफुली भागामध्ये वारंवार अपघात होत असल्यामुळे अंडरपास आणि स्पीड ब्रेकरची नागरिकांची मागणी. अर्ध्या तासाच्या पावसामध्ये स्मार्ट सिटीच्या कामांचं पितळ उघडं, गोदावरी नदीच्या पात्रामध्ये मिसळलं ड्रेनेजचं पाणी, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ ड्रेनेजचं पाणी जात असल्याचं चित्र समोर. सोलापूरमध्ये शिकाऊ डॉक्टरला महिलेकडून शिवीगाळ करत मारहाण, शासकीय रुग्णालयामधला प्रकार, महिलेवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या खडकीमध्ये 25 टन गोमांस तर 4 टन म्हशीचं मांस जप्त, एकूण 59,20,000 रुपयांच्या मुद्देमालासह एकावरती गुन्हा दाखल. मुंबईमधील बदलापूर रेल्वे स्टेशनवरती प्रवाशावरती ऍसिड हल्ला, शौचालयामध्ये गेल्यानंतर पैसे न दिल्यामुळे हल्ला केल्याची माहिती, या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू. गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी बॉयफ्रेंडनं शोरूममधून लंपास केला 1 लाख रुपयांचा मोबाईल. कल्याण पूर्वेमधल्या मेट्रो मॉलमधली घटना, बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात. वसईमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दुचाकीवरील पती पत्नीचा मृत्यू, रक्षाबंधनासाठी भावाकडे जात असताना अपघात, मांडवी पोलिसांकडून ट्रक चालकाला अटक. मालवणमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 4 खलाशांपैकी 3घांचा आचऱ्याच्या समुद्रामध्ये बुडून मृत्यू, उर्वरित एका खलाशाने पोहत किनारा गाठला, दगडाला धडकून बोट उलटली आणि घडली घटना. शेअर केलेली कथा अनेक कथांपैकी एक होती. एक्सवरील पोस्ट वादात सापडल्यानंतर सुधा मूर्ती यांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेनच्या दौऱ्यावर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत मोदी चर्चा करणार. युक्रेनची नाराजी दूर करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट असण्याची शक्यता. 21 आणि 22 ऑगस्टला पंतप्रधान मोदींचा पोलंड दौरा, तब्बल 45 वर्षांनी भारताचे पंतप्रधान पोलंडला देणार भेट. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज रायबरेलीच्या दौऱ्यावर, पिचवरिया इथल्या पीडित परिवाराची घेणार भेट. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये कमला हॅरिस या आघाडीवर, एका ताज्या सर्वेक्षणाच्या नुसार कमला हॅरिस यांना 49% तर ट्रम्प यांना 45% मतं. करीना कपूरच्या द बकिंगहम मर्डर्स या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.